Hey, good morning, my dear friends and students. I am Sadna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय तुम्ही मॅथ्स आणि सायन्स. तर आपण तुमचा 6th स्टँडर्डचा मॅथमॅटिक्सचा सेकंड लेसन स्टार्ट केलेला आहे की ज्या लेसनचं नाव आहे लाईन्स अँड अँगल्स. याच्या अगोदर तुमच्या खूप छान छान कन्सेप्ट मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहे. आता आपल्याला एक पॉईंट राहिलेला आहे. तो पॉईंट क्लिअर केला की आपण लगेचच प्रॅक्टिस सेटला सुरुवात करणार आहोत. तर आपल्या पॉईंट्स आहेत कोलिनियर अँड नॉन कोलिनियर पॉईंट्स. काय आहे हे कन्सेप्ट, कारण मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला हे कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय आणि नॉन कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय हे वारंवार विचारलं जाणार आहे. अगदी तुम्ही आता कितवीला आहात? 6वीला. 6th स्टँडर्ड पासून 7th, 8th, 9th, 10th आणि तुम्ही कुठलाही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम द्या, तिथे तुम्हाला कुठे ना कुठे हा शब्द कोलिनियर पॉईंट्स आणि नॉन कोलिनियर पॉईंट्स हा शब्द नक्की ऐकायला तुम्हाला मिळणार आहे. तर आता काय करायचं आहे, इथे तुम्हाला एक डिस्कशन दिलेलं आहे, एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर ही ॲक्टिव्हिटी काय आहे तुमच्या पुस्तकामधली, चला समजून घेऊया. टेक अ पॉईंट ऑन पेपर. पेपरवरती एक पॉईंट घेतला. ड्रॉ लाईन पासिंग थ्रू इट. हाऊ मेनी सच लाईन्स कॅन बी ड्रॉन. म्हणजे पेपरवरती एक काय करायचं आहे, पॉईंट घ्यायचा आहे. या पॉईंट म्हणून जाणाऱ्या आपण जास्तीत जास्त किती लाईन्स काढू शकतो? येस, आन्सर तुम्हाला मिळालेला आहे. एका पॉईंटमधून किती लाईन जाऊ शकतात? येस, इट इज नथिंग बट इनफायनाईट. असंख्य, अगणित, असंख्य लाईन काढू शकतो. वी कॅनॉट बी टोल्ड. आपण मोजता, वी कॅनॉट बी मेजर ऑल्सो. आपण मोजू शकत नाही इतक्या लाईन आपण एका पॉईंटमधून काढू शकतो. तुम्ही तुमच्या सायकलचं स्पोक पाहिलं आहे. ते सायकलचा स्पोक कसा असतो, ते सगळे जे अशा तारा वगैरे असतात एका पॉईंटमध्ये येत असतात. त्याच पद्धतीने हे मॅथमॅटिक्समध्ये काय आहे, एका पॉईंटमधून आपण इनफायनाईट पॉईंट काढू शकतो. हे आपल्याला सिद्ध झालेलं आहे. बघा, हे सांगितलंय. नाव टेक 2 पॉईंट्स ऑन पेपर. मग आता आपल्याला काय सांगितलंय, पुढची ॲक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे. मग आता पुढची ॲक्टिव्हिटी काय दिलेली आहे चला समजून घेऊया. पहिल्या ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायला लावलं होतं, आपल्याला एक पॉईंट घ्यायला लावला होता आणि त्या पॉईंटमधून खूप साऱ्या लाईन्स हे आपण पास केलेल्या आहे. किती लाईन ड्रॉ होतात त्या बघितल्या. तर 1 पॉईंटमधून, एका सिंगल पॉईंटमधून तुमच्या किती लाईन्स ड्रॉ करू शकतो? एका सिंगल पॉईंट्समधून आपण इनफायनाईट लाईन पास करू शकतो. आता पुढे काय म्हणतात ते की टेक 2 पॉईंट्स. 2 पॉईंट्स घ्यायचे आहेत. समजा याला मी नाव दिलं ए आणि बी. या 2 पॉईंट्समधून मी किती जास्तीत जास्त लाईन्स ड्रॉ करू शकते? येस, या 2 पॉईंटमधून मी किती लाईन ड्रॉ करू शकते? 1 अँड ओनली 1. 2 पॉईंट्समधून किती लाईन ड्रॉ करू शकते? 1 अँड ओनली 1. लक्षात ठेवायचं, हे पेपरला फिल इन द ब्लँक्समध्ये विचारलं जाऊ शकतं. एका पॉईंटमधून किती लाईन ड्रॉ करू शकतात? एका पॉईंटमधून तुम्ही इनफायनाईट लाईन ड्रॉ करू शकतात. 2 पॉईंट्समधून किती लाईन ड्रॉ करू शकतात? 1 लाईन. 1 अँड ओनली 1 लाईन. ठीक आहे, ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली. हेच तुम्हाला काय दिलेलं आहे इथे पुस्तकात दिलेलं आहे. आय थिंक तुम्हाला हे समजलं असेल. मग आता नाव टेक 2 पॉईंट्स ऑन पेपर अँड ड्रॉ लाईन पासिंग. मग आता सेकंड पण एका पॉईंटमध्ये इनफायनाईट. एका पॉईंटमधून किती लाईन गेल्या तुमच्या? इनफायनाईट गेल्या. 2 पॉईंट्समधून किती गेल्या? 1 अँड ओनली 1. 2 पॉईंट्समधून किती गेल्या? 1 अँड ओनली 1. टेक 3 पॉईंट्स. आता आपल्याला काय करायचं? 3 पॉईंट्स घ्यायचे आहेत. मग अशा पद्धतीने मी काय केलं, पेपरवरती हे 3 पॉईंट्स घेतले, ए बी सी. आता या 3 पॉईंट्समधून मी किती लाईन ड्रॉ करू शकते? येस, आय कॅन ड्रॉ 1 लाईन. एक सिंगल लाईन मी काय करू शकते? ड्रॉ करू शकते. आणि ही सिंगल लाईनलाच आपण काय, ह्या 3 पॉईंट्सला आपण काय म्हणणार आहोत? कोलिनियर पॉईंट्स. मग आता याच्यावरून तुम्हाला बघा, इथे 2 स्टुडंट्स आहे. एक आहे सरिता आणि एक आहे अफ्रोज. मग ह्या दोघांनी काय केलं, सरिताने 3 पॉईंट्स घेतले अशा पद्धतीने एका सरळ लाईनमध्ये, आणि तो जो अफ्रोज आहे त्याने पी पॉईंट इथे घेतला, क्यू पॉईंट इथे घेतला आणि आर पॉईंट काय घेतलेला आहे? इथे घेतलेला आहे. मग आता याच्यावरून आपल्याला कोलिनियर पॉईंट्स आणि नॉन कोलिनियर पॉईंट्स ही कन्सेप्ट इथे काय करायची, समजून घ्यायची आहे. मग आता काय आहे कोलिनियर पॉईंट्स आणि नॉन कोलिनियर पॉईंट्स, चला समजून घेऊया. ओनली 1 लाईन कॅन बी ड्रॉन थ्रू ऑल 3 पॉईंट्स ड्रॉन बाय सरिता. सरिताने हे जे 3 पॉईंट्स घेतले त्याच्यामधून आपण काय केलं, एक सिंगल काय केली, लाईन ड्रॉ केलेली आहे. सिंगल लाईन ड्रॉ केलेली आहे. नो लाईन कॅन बी ड्रॉन दॅट पासेस थ्रू ऑल 3 पॉईंट्स. या 3 पॉईंट्समधून जाणारी सिंगल लाईन आपण नाही काढू शकत. जसं हे 3 पॉईंट्समधून एक लाईन जर आपण काढायचं ठरलं तर आपल्याला अशा लाईन जातील, आणि ह्या तुम्ही कोलिनियर नाही म्हणू शकत याला. अशा लाईन्स काढू शकतो. 3 लाईन्स जातील. ठीक आहे. नो लाईन कॅन बी ड्रॉन दॅट पासेस थ्रू, म्हणजे आपल्या 3ही पॉईंटमधून लाईन गेलीच पाहिजे. या 3ही पॉईंट काय आहे, डिस्टर्ब आहे. इथे एक आहे, इथे एक आहे, इथे आहे. एका सरळ रेषेमध्ये आहे का? नाही. नो लाईन कॅन बी ड्रॉन दॅट पासेस थ्रू ऑल 3 पॉईंट्स ड्रॉन बाय अफ्रोज. अफ्रोजने काढलेल्या
पॉईंट्समधून काय 3 लाईन्स तुमच्या एकही लाईन ड्रॉ करू शकत नाही. इफ अ सिंगल लाईन पासेस थ्रू 3 or more सच पॉईंट दे आर कॉल्ड ॲज कोलिनियर पॉईंट. मग 3 किंवा 3 बिंदू मधून जेव्हा एकच रेषा जाते, एकच अशी सिंगल लाईन जाते, त्या पॉईंट्सला आपण काय म्हणतो, कोलिनियर पॉईंट्स. कोलिनियर पॉईंट म्हणजे एका सरळ रेषेतले पॉईंट. कन्सेप्ट क्लिअर? कोलिनियर पॉईंट म्हणजे काय, एका सरळ रेषेमधून, एका सरळ रेषेतले जे पॉईंट असतात, या एका सरळ रेषेच्या पॉईंटमधून जेव्हा आपण एक लाईन ड्रॉ करू शकतो, तर या 3 पॉईंटला आपण काय म्हणणार आहोत, कोलिनियर पॉईंट्स म्हणू शकतो. मग आता इथे डेफिनेशन दिलेली आहे, ही डेफिनेशन सगळ्यांनी लिहायची आहे 5 टाइम्स. इफ अ सिंगल लाईन पासेस थ्रू 3 or more सच पॉईंट दे आर कॉल्ड ॲज कोलिनियर पॉईंट्स. आता त्याच्या अपोजिट काय आहे, नॉन कोलिनियर पॉईंट. आता नॉन कोलिनियर पॉईंट आहे, चला समजून घेऊया. इफ लाईन कॅनॉट बी ड्रॉन थ्रू 3 or more सच पॉईंट दे आर कॉल्ड ॲज. जेव्हा आपण इथे फक्त काय सिंगल शब्द आलेला आहे, बाकी सगळीची सगळी सेम डेफिनेशन, त्याच्यामुळे तुम्हाला पाठांतर करायची सुद्धा गरज नाही. इथे सेम डेफिनेशन आहे, फक्त इथे सिंगल लाईन शब्द आहे, इथे अ लाईन हा शब्द आहे. इफ अ लाईन कॅनॉट बी ड्रॉन, अ म्हणजे काय रे, अ म्हणजे एक सिंगल, एक साधी एक रेषा सुद्धा काढू शकत नाही. 3 पॉईंट्स दिलेले आहेत, पण ती 3 पॉईंट्स असे वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले आहे. मग एक तरी लाईन तिघांमधून गेली पाहिजे, अशी लाईन काढूच शकत नाही आपण. ठीक आहे. अ लाईन कॅनॉट बी ड्रॉन थ्रू 3 or more सच पॉईंट दे आर कॉल्ड ॲज नॉन कोलिनियर पॉईंट्स, म्हणजे एका सरळ रेषेत नसणारे पॉईंट्स. डेफिनेटली कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय आणि नॉन कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय. कोलिनियर पॉईंट्स याचा अर्थ एक सिंगल लाईन ड्रॉ करू शकतो आपण. काय करू शकतो, या 3 पॉईंट्स मधून जाणारी काय करू शकतो, एक सिंगल लाईन ड्रॉ करू शकतो, म्हणून याला आपण कोलिनियर पॉईंट्स म्हणणार आहोत. ठीक आहे. आणि हे काय आहे, समजा आपण याला नाव दिलं पी, क्यू अँड आर. हे तिघही पॉईंट काय आहे तुमचे, कोलिनियर पॉईंट्स आहेत. याला तिघांना कोलिनियर पॉईंट्स म्हणतात का, कारण या तिघही पॉईंट्स मधून एक सिंगल लाईन तुमची गेलेली आहे. आता येऊया नॉन कोलिनियर. मग आपण इथे काय घेतलं, 3 वेगवेगळे बिंदू घेतलेले आहे. समजा याला नाव दिलं ए, बी, सी. पण या तिघही पॉईंट मधून आपण एक सिंगल लाईन ड्रॉ करू शकतो. तिघही पॉईंट मॅच झाले पाहिजे, नाही, आपण वी कॅन नॉट ड्रॉ अ सिंगल लाईन थ्रू दिस पॉइंट. सो these point are called as a non-collinear point. non-collinear points आपण त्याला म्हणणार आहोत. म्हणजे आपल्या साध्या सुध्या भाषेमध्ये आपण काय म्हणणार आहोत की एका सरळ रेषेमध्ये असणारे 3 बिंदू याला कोलिनियर पॉइंट्स म्हणतात, आणि एका सरळ रेषेमध्ये नसणारे 3 बिंदू याला काय म्हणणार तुम्ही, नॉन कोलिनियर पॉइंट्स. ही साधी सोपी लक्षात ठेवायची आहे डेफिनेशन. ठीक आहे. आता बघा इथे तुमच्या पुस्तकामध्ये काय दिलेले आहे, हे 3 पॅरेट्स दिलेले आहे. बर्ड सिटेड ऑन टेबल. एका तारेवरती तुम्ही बघितलं असेल, आपल्या लाईटच्या पोल्स असतात, त्या तारांवरती पक्षी बसलेले असतात. या तारेवरती हे 3 पक्षी म्हणजे 3 पोपट बसलेले आहे. मग आता हे काय आहे, हे 3 पॉईंट वरती हे बसलेले आहे. मग या 3 पॉईंट्सला तुम्ही काय म्हणणार आहात मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये, कोलिनियर पॉइंट्स. काय म्हणणार आहात, कोलिनियर पॉइंट्स. मग आता तुम्हाला हे एक्झाम्पल का दिलेलं आहे, तुम्हाला कोलिनियर पॉइंट ही कन्सेप्ट समजावी म्हणून. मग आता परत दुसरी केबल आहे, त्याच्यावरती पण काय हे 2 पोपट बसले होते, पण एक तिसरा जो पोपट आहे तो उडून गेला. मग ह्या पॉइंट्सला काय म्हणणार तुम्ही, नॉन कोलिनियर पॉइंट्स. काय म्हणणार तुम्ही याला, नॉन कोलिनियर पॉइंट्स. कारण या तिघही पॉइंट मधून जाणारी आपण एक सिंगल लाईन ड्रॉ करू शकत नाही. तसं या तिघही पॉइंट मधून जाणारी एक सिंगल लाईन आपण ड्रॉ करू शकतो. बघा इथे सिंगल लाईन काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. म्हणून हे तुमचे कोलिनियर पॉइंट झाले. पण याच्यामधून जाणारी नाही, ही अशी वाकडी होऊन जाईल. ठीक आहे. दिस इज कॉल्ड ॲज अ नॉन कोलिनियर पॉइंट. सो आय थिंक तुमची कोलिनियर पॉइंट्स काय आहे आणि नॉन कोलिनियर पॉइंट्स काय आहे ही कन्सेप्ट इथे क्लिअर झाली असेल. आता अजून एक कन्सेप्ट आहे की ज्या कन्सेप्टचं नाव आहे प्लेन. चला फटाफट समजून घेऊ. पुढची कन्सेप्ट आहे प्लेन. काय पुढची कन्सेप्ट आहे, प्लेन. म्हणजे आकाशात उडतं ते प्लेन नाही रे, हे आपलं प्लेन म्हणजे सपाट पृष्ठभाग. आता तुम्हाला काय दिलं, हा डिजिटल बोर्ड दिला आहे की तुमचा बोर्ड दिलेला आहे. हा काय दिसतोय तुम्हाला, असा प्लेन सरफेस दिसतोय. किंवा हा टेबल दिलेला आहे, या टेबलचा सरफेस काय आहे तुमचा, प्लेन आहे. याला आपण जॉमेट्री मध्ये किंवा तुमच्या मॅथ्सच्या लँग्वेजमध्ये काय म्हणणार आहोत, प्लेन म्हणणार आहोत. तर काय आहे प्लेनची कन्सेप्ट, द सरफेस ऑफ अ टेबल अँड बोर्ड इन द पिक्चर आर फ्लॅट. These flat surfaces are part of surface that is infinite on all sides. आता समजा आपण ठरवलं की हा टेबल मला खूप मोठा करायचा आहे.
तुम्ही केटर्सचे टेबल बघितले की नाही, किती मोठे मोठे आडवे असतात, किंवा तुमच्या सायन्स लॅबमध्ये तुमचे टेबल्स बघितले असतात किती मोठे मोठे असतात. म्हणजे आता हा छोटा टेबल आहे, समजा मी ठरवलं की हा टेबल मला इकडनं वाढवायचा आहे, इकडनं पण वाढवायचा आहे, इकडनं पण वाढवायचा आणि खूप मोठा टेबल बनवायचा आहे. तो एक गेम असतो बघा, पोलो खेळतात त्याच्यामध्ये, खूप मोठा टेबल असतो त्याच्यावरती तो गेम खेळतात. तसं हा टेबलाचा आकार आपण कितीही वाढवू शकतो. जर मी ठरवलं की हा बोर्ड मला खूप मोठा बनवायचा तर आपण कितीही मोठा बोर्ड बनवू शकतो. म्हणजे तो इनफायनाईट पार्टचा एक छोटासा पार्ट आहे. अ फ्लॅट सरफेस दॅट इनफायनाईट ऑल साइड्स इज अ प्लेन. मग इथे तुम्हाला प्लेनची डेफिनेशन दिलेली आहे. ही डेफिनेशन सगळ्यांनी तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या, वहीमध्ये सगळ्यांनी लिहून घ्या आणि 5 टाइम्स लिहा. सगळ्यात महत्त्वाचं आजचा होमवर्क काय आहे, 5 टाइम्स तुम्ही डेफिनेशन लिहायची आहे. कशा कशाची, कोलिनियर पॉईंटची, नॉन कोलिनियर पॉईंटची आणि तुमच्या प्लेनची. मग काय आहे तुमच्या प्लेनची डेफिनेशन, अ फ्लॅट सरफेस दॅट इज इनफायनाईट ऑन ऑल साइड. असा फ्लॅट सरफेस की सगळ्या बाजूला काय असतो, इनफायनाईट, कितीही वाढू शकतो, अमर्याद आपण वाढू शकतो. हा आपण बोर्ड सुद्धा, डिजिटल बोर्ड पण किती पण मोठा घेऊ शकतो. फ्लॅट सरफेस, असा सरफेस की आपण सगळ्या बाजूनी इनफायनाईट वाढू शकतो, अशा सरफेसला आपण प्लेन म्हणत असतो. अ फ्लॅट सरफेस दॅट इज इनफायनाईट फ्रॉम ऑल साइड्स इज कॉल्ड ॲज अ प्लेन. दिस बाउंड्रीज इज शोन बाय ॲरोज. मग आता प्लेन कशाने दाखवतात, नेहमी जॉमेट्रीमध्ये लक्षात ठेवा, प्लेन अशा पद्धतीने दाखवत असतात आणि त्याच्या बाउंड्रीज ज्या आहेत त्या अशा पद्धतीने ॲरोने आपण काय करत असतो, दाखवत असतो. त्याच्या बाउंड्रीज कशाने दाखवतो आपण, ॲरोने दाखवत असतो. आता जॉमेट्रीमध्ये जर तुम्हाला प्लेन दाखवायचं असेल तर काय करावं लागेल, द नेम ऑफ प्लेन इज इंडिकेटेड बाय कॅपिटल लेटर इन इंग्लिश सच ॲज अ प्लेन. म्हणजे नेहमी स्मॉल लेटरचा नाही वापर करायचा बरं का, कॅपिटल लेटर तुमचे A to Z आहे, या A to Z चा तुम्ही वापर करायचा आहे. कशासाठी, प्लेन दाखवण्यासाठी. जसं काही या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, प्लेन जो आहे तो कॅपिटल E या अक्षराने दाखवलेला आहे. समजा मला प्लेन दाखवायचं आहे, मला काय करायचं आहे, प्लेन दाखवायचं आहे. ठीक आहे, मी समजा एक प्लेन घेतलं दाखवायला. हे काय आहे, याला पण तुम्ही प्लेन म्हणणार, याला पण तुम्ही काय म्हणणार, प्लेन म्हणणार. मग आता पेपरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, हे प्लेन तुम्ही कसे काय शो करणार आहात. ठीक आहे, तर हे प्लेन शो करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात, कॅपिटल लेटर. समजा मला बी ने शो करायचं आहे, व्हॉट इज द नेम ऑफ दिस प्लेन, दॅट इज प्लेन बी. या प्लेनचं नाव काय आहे, प्लेन बी आहे. त्याच्यानंतर समजा मला याचं नाव ठेवायचं आहे डी. ठीक आहे, मग ह्या प्लेनचं नाव काय आहे, प्लेन डी. प्लेन डी. त्याच्यानंतर समजा इथे ठेवायचं आहे एस, तर या प्लेनचं नाव काय आहे, प्लेन एस. ठीक आहे, आणि याच्या जर बाउंड्रीज दाखवायच्या असेल तर मी अशा पद्धतीने मी इनफायनाईट ऑल साइडने हे प्लेन काय करू शकते, वाढवू शकते. अशा बाउंड्रीज सुद्धा मी शो करू शकते. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला एक होमवर्कसाठी देते. तुम्ही मला ह्या प्लेनचं नाव नक्की काय आहे ते नक्की लिहा, कुठे, आपल्या कमेंट सेक्शनमध्ये. याला काय म्हणणार तुम्ही जॉमेट्रीच्या भाषेमध्ये, नक्की लिहा मला कमेंट सेक्शन. लाईन्स अँड अँगल्समध्ये कुठल्या कुठल्या कन्सेप्ट केल्या, तर सगळ्यात पहिली कन्सेप्ट आहे ज्या कन्सेप्टचं नाव आहे पॉइंट. दुसरं बघितलं आपण लाईन बघितलं की जी इट इज इनफायनाईट ॲट द बोथ एंड. दोन्ही एंडला काय असते, ती इनफायनाईट असते आणि ती शो करण्यासाठी आपण कॅपिटल लेटर्सचा पण यूज करू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं स्मॉल लेटरने सुद्धा ती आपण शो करू शकतो. कसं म्हणणार, कसे लिहिणार ही लाईन ए बी, और काय म्हणू शकतो आपण याला, लाईन एम. ठीक आहे, ही दुसरी कन्सेप्ट बघितली. त्यानंतर आपण बघितलं लाईन सेगमेंट, की जी काय असते, लाईनचा एक छोटासा तुकडा असते आणि जी स्पेसिफिक मेजरमेंटची असते, 2 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर काही पण. ओके, ठीक आहे, सो याला म्हणणार तुम्ही लाईन सेगमेंट. तिसरी कन्सेप्ट काय बघितली आपण, लाईन सेगमेंट, की जी स्पेसिफिक असते, विशिष्ट, तिला रेषाखंड म्हणतात, की जी रेषेचा एक भाग असते. मग आता ही शो कशी करणार, सेगमेंट पी क्यू अशा पद्धतीने तुम्ही शो करू शकतात, किंवा सेगमेंट क्यू पी असंही शो करू शकतात. पुढची कन्सेप्ट बघितली आपण रे, की एका साईडला जो इनफायनाईट वाढतो आणि एका साईडला काय असतं, त्याच्या अंत्यबिंदू किंवा फायनाईट पॉईंट असतो. मग हा जर तुम्हाला शो करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, रे कसा शो करू शकतात, रे पी क्यू असा शो करू शकतात. जर काही विद्यार्थी चूक काय करतील, तो क्यू पी लिहितील, पण नाही, त्याची सुरुवात नेहमी काय करायची, ह्या पॉईंट करून. म्हणजे 1 2 3 4 आणि नंतर पुढची अगोदर खूप महत्त्वाची कन्सेप्ट बघितली आपण, प्लेन, दॅट इज द
अ फ्लॅट सर्फर विच इज इनफायनाईट फ्रॉम ऑल साईड, फ्लॅट सर्फेस की जो चारही बाजूनी आपण कितीही वाढू शकतो आणि की जो कॅपिटल लेटरने शो करतो याला आपण प्लेन म्हणणार. सो ह्या महत्त्वाच्या कन्सेप्ट काय केल्या आपण ह्या लेसनमध्ये बघितल्या. आणि अजून एक महत्त्वाची कन्सेप्ट बघितली की कोलिनियर पॉईंट्स, 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉईंट की ज्याच्यातून एक सिंगल लाईन पास होते त्याला आपण म्हटलं कोलिनियर पॉईंट्स. हे सगळं मी या धड्याचं सार सांगते, याच्यानंतर आपल्याला लगेच प्रॅक्टिस सेट घ्यायचा आहे. म्हणून कोलिनियर पॉईंट्स, मग 3 असे पॉईंट की ज्याच्यातून एक सिंगल लाईन जाणार नाही त्याला म्हणणार तुम्ही नॉन कोलिनियर पॉईंट्स, त्याला म्हणणार तुम्ही नॉन कोलिनियर पॉईंट्स. सो अशा पद्धतीने आज आपण पूर्ण तुमचा जो प्रॅक्टिस सेट 2.1 आहे त्याला आवश्यक असणारे सगळ्या बेसिक कन्सेप्ट इथे क्लिअर केलेला आहे. सो कसा वाटला आजचा व्हिडिओ सगळ्यांनी लिहा कमेंट सेक्शनमध्ये, आणि तुम्ही दिलेल्या भरभरून प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.